आमचा राजा जो आम्हाला शापातनं सोडवणार आहे, जो आम्हाला दुःखातनं सोडवणार आहे, जो निराशातनं सोडवणार आहे, जो त्रासातनं सोडवणार आहे, जो कर्जातनं मुक्त करणार आहे. त्यावेळेस गुलामगिरी जास्त होती. जो गुलामगिरीतनं सोडवणार आहे तो राजा केवळ प्रवेश करणार आहे. त्या यरुशलेमच्या वेशीमधनं आत येणार आहे. हे जेव्हा लोकांनी ऐकलं, बायबल सांगतं की त्यांनी खजुऱ्याच्या झाडाच्या ढाळ्या तोडल्या. बायबल सांगतं कुणी आपली वस्त्र काढली आणि देवा ज्या गाढवावर शिंगरूवर येशू बसलेला होता त्या गाढवावर बसून देखील येशू होता. देवाच्या लोकांना कुणी असं म्हटलेलं आहे, मी येशूचं गाढव आहे, तुम्ही कोणाचे? त्या गाढवाला पण किती अभिमान वाटत असेल की तारणारा ज्या यरुशलेमची लोक ज्याला पाहून आनंद करत आहे, आपली वस्त्र टाकत आहे, तो राजा माझ्या पाठीवरती बसलेला आहे. देवाच्या लोकांनो त्या गाढवासारखा आनंद करा. देवाच्या लोकांनो येशू त्याच्या पाठीवरती बसला, पण तो येशू आमच्या हृदयामध्ये आहे. आम्ही किती मोठा आनंद केला पाहिजे. आमेन म्हणाल का? प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांनो त्या गाढवापेक्षा अधिक आनंद आम्ही केला पाहिजे. काय आमचा आनंद देवाच्या लोकांनो त्या गाढवापेक्षा अधिक